2014 मध्ये भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नव्हता। केवळ शिवसेनेला भाजपपासून दूर करता येतं का याची चाचपणी करण्यासाठी पाठिंब्याचं वक्तव्य केलं। शरद पवारांचं स्पष्टीकरण। षडयंत्र करून उद्धव ठाकरेंना भाजपपासून दूर केल्याचा खुद्द शरद पवार यांचा खुलासा। देवेंद्र फडणवीस यांचा पवारांवरती पलटवार। धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे नेते ओट जिहाद करतायत हे खेदजनक। नोमानींच्या 17 मागण्या मान्य करणार असल्याचं महाविकास आघाडीकडून आश्वासन। फडणवीसांचा महाविकास आघाडीवरती हल्लाबोल। जिहाद हा शब्द फडणवीस यांनी काढलाय। शरद पवारांचं वक्तव्य। ओट जिहाद शब्द प्रयोग करून फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय कलह निर्माण केलाय। शरद पवारांचा आरोप। एक है तो सेफ है वरती आक्षेप घेणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते। एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। आम्ही नवाज शरीफ यांची बिर्याणी आणि केक खाल्ले नाही। मोदींनी तर त्यांना मिठीही मारलेली आहे। बटेंगे तो कटेंगे वरती आदित्य ठाकरेंचा महायुतीवरती पलटवार। जर कोणी ओट जिहाद करत असेल तर गप्प का बसायचं, देवेंद्र फडणवीसांचा सवाल। उलेमांचं 17 मागण्यांचं पत्र फेक नसल्याचाही फडणवीसांचा दावा। फेक लेटरवरती जयंत पाटलांची सही कशी असाही सवाल। ओबीसी काँग्रेसची बी टीम भाषणातून समाजामध्ये दुही माजवत काँग्रेसला मदत करतात। देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। किरीट सोमय्यांचं निवडणूक आयोगाला पत्र। सज्जाद नोमानींवरती कारवाईची मागणी। सोमय्यांकडून नोमानींचा आणखी एक व्हिडिओ समोर। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला साथ दिलेल्यांना बॉयकॉट करा, व्हिडिओद्वारे नोमानींचे आवाहन। आपण बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत नाही आहात। एक है तो सेफ है ओट जिहाद या फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका। तर 2014ला मोदींना मुस्लिमांचं मत, मग तो पण ओट जिहाद होता का, राऊतांचा सवाल। भेद निर्माण करणं ही भाजपची पद्धत। दिशाहीन करण्यासाठी ओट जिहाद सारखे मुद्दे काढले जात आहेत। बाळासाहेब थोरातांचा भाजपवरती निशाणा। तर पाशा पटेल यांचा व्हिडिओ का दिसत नाही, थोरातांचा सवाल। भाजपकडे मुद्दे शिल्लक नाहीत। मागच्या निवडणुकीतही भाजपनं अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांनाच सोबत घेतलं। शेलारांच्या ओट जिहाद पोस्टवरती सुळेंची प्रतिक्रिया। बटेंगे तो कटेंगे हे महाराष्ट्राला पटणारं नाही। भाजपकडून जाणीवपूर्वक जाती धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचा आरोप। महिलांना 1500 रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न। विश्वजित कदम यांची टीका। फडणवीसांना मी सुसंस्कृत समजत होतो, मात्र हा माझा गैरसमज होता। पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीसांवरती पलटवार। पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजकारणी असल्याचं फडणवीसांनी केलं होतं वक्तव्य। शिवसेनेच्या राहुल कनाल यांची असदुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात तक्रार। प्रक्षोभक भाषण करून माथी भडकवण्याचा आरोप। निवडणूक आयोग मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र। ठाण्यातल्या रेमंड हेलिपॅडवरती आलेल्या दापोलीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगची भरारी पथकाकडून तपासणी। कोकणात प्रचारासाठी निघण्याआधी बॅगेची तपासणी। मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्र्यांची निवड महायुतीच्या आमदारांच्या बैठकीमध्येच होईल। अजित पवारांची माहिती। 175 पेक्षा जास्त जागा जिंकू, अजितदादांकडून विश्वास व्यक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।